हो का मित्रमैत्रिणींनो, आज मी अंडा कढी बनवित आहे। आता आपण कांदा लाल करून घेतलेला आहे। आता यात आपण मसाला टाकूया। हिरवा मसाला टाकलेला आहे। त्यात मी कोथिंबीर, लसूण, खोबरं, अद्रक, टोमॅटो वाटण करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला चांगलं असं मसाला भाजून घेऊया। आपण ही महाराष्ट्रीयन घरगुती मसाला आहे। यात आपण हळद, लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। आमच्यात थोडी भाजी तिखट लागते, त्यामुळे मी थोडं जास्त तिखट घेतलेलं आहे। तरी तुम्हाला जसं तिखट हवे त्यानुसार तिखट टाकू शकता। हे पहा, आपल्या आता मसाल्याला छानसा तेल सुटत आहे। छानसं तेल सुटत आहे। आपला जेवढा मसाला छान भाजेल ना, तेवढे अंडा कढी छान होणार आहे। आपण आता यात हा मसाला टाकून घेऊया। काळं तिखट, लाल आणि हळद जी आपण घेतली होती ती टाकून घेऊया। आता ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया। आपण मसाला भाजून घेऊया। या पद्धतीने एकदा करून पहा, अंडा कढी खूप छान होते। तुम्हाला यात खायची डाळ पाहिजे असले तरी तुम्ही टाकू शकता। आता मी यात थोडं पाणी टाकलेलं आहे। यात मी थोडं पाणी टाकलेलं आहे। आपला मसाला कसा छान तयार झालेला आहे बघा। सुगंध खूप छान येत आहे। इथं देशी अंडी आणि आपली इंग्लिश अंडी शिजवून घेतलेली आहेत। इकडं मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे। तरी येण्यासाठी पाणी कधीही गरम करूनच घाला। पहा, आपल्या भाजीला किती छानशी तरी ये लागलेली आहे। हा मसाला मी छानसा भाजून घेत आहे। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीची कुठली रेसिपी पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी आवडत असतील तरी सांगा, नाही आवडत तरी सांगा। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे आहे पातळ, तेवढी तुम्ही टाकू शकता। हे पहा, आता आपण ह्यात अंडी सोलून टाकूया। आता अंडी शिजवून घेतलेली आहेत। आता आपण या अंड्याला, हे अंडा आहे ना, हे अंड त्याला असे चिरा पाडून घेऊया आणि मग आपल्या या भाजीत टाकूया। मी अशी अंड्याला चीर पाडून घेतलेली आहे। मग आपण या अंडा कढीत टाकूया। हे पहा मित्रमैत्रिणींनो, आपण मीठ टाकायला विसरलो होतो। मी आता मीठ टाकलेलं आहे अंडा कढीत। कशी तरी आली आहे बघा भाजीला। तर आता आपण यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। टाकली ना, भाजीला टेस्ट खूप छान येते। तुम्ही पण मटणाची, नॉनव्हेजची भाजी किंवा व्हेज भाजी केली ना, वरून आहे ना कोथिंबीर टाकत जाऊ, भाजीला खूप छान चव येते। आता ही आपली अंडा कढी 5 मिनिटं आपण अशी शिजू देऊया आणि नंतर आपली अंडा कढी तयार। मित्रांनो, आपल्या अंडा कढीला किती छान तरी आलेली आहे। एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील प्लीज मला कमेंट करा।